काल या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एक व्हिडिओ बघितला. पुणे या ठिकाणी पत्रकार भवनला ओबीसी नेते, स्वयंघोषित ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे कशा पद्धतीने एका महिलेच्या अंगावरती धावून गेले, आरेरावीची भाषा केली आणि त्या महिलेनं प्रेमाने यांना विचारलं होतं की सर मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. त्या मराठा समाजाच्या नेत्या अर्चनाताई शहा यांच्यामध्ये काल जो शाब्दिक वाद झाला, चकमक झाली, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. कारण ही घटना काल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्या दिवशी म्हणजे 6 जूनला, ही 6 जूनला झाली आणि या महाराष्ट्रालाच नव्हे तर या भारतभर ज्या राजांवर अभिमान आणि गर्व आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिवशी जर एखादा स्वतःला योद्धा म्हणून घेतो ओबीसीचा, असा व्यक्ती प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हा महिलांच्या अंगावर जर जात असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत का, त्यांचे विचार मानत नाहीत का, हा मला प्रश्न पडलाय. आणि या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपण महिलांचा सन्मान राखावा. आपण ओबीसीच्या प्रश्नावर बोलत असताना मग ती एखादी महिला भगिनी जर मराठा समाजातील असेल तर त्या महिलेचा देखील आपण सन्मान ठेवावा, एवढं सरांना भान असायला पाहिजे. काल जी घटना घडली अत्यंत निंदनीय घटना आहे आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय. अर्चनाताई पाटील नाही, अजून कुठल्याही महिला जर असतील तर त्या महिलांच्या पाठीमागं यशवंत संघर्ष सेना ठामपणे आणि खंबीरपणे उभी आहे. जर ती महिला सरांच्या अंगावर धावून गेली असती, सरांना बोलली असती, आरेरावीची भाषा केली असती तर त्या महिलेची देखील आम्ही बाजू ऐकून घेतली नसती किंवा त्या महिलेच्या बाजूने देखील आम्ही राहिलो नसतो. पण ती महिला जर शांततेने बोलत असेल आणि सरांची आरेरावीची भाषा असेल तर ही पूर्णपणे चुकीची आहे. येथून पुढे कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचं जर धावून गेले, अशा पद्धतीची आरेरावी केली तर हाके सर ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी काळं फासण्याचं काम यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात करू. त्यामुळे हा सरांना आमचा इशारा आहे की आपण कुठल्याही महिलेच्या अंगावर अशा पद्धतीचं धावून जाऊ नका. जर धावून गेले तर यशवंत संघर्ष सेना आपल्याला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. जय मल्हार. जय मल्हार. काल या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एक व्हिडिओ बघितला. पुणे या ठिकाणी पत्रकार भवन